नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी अशी झणझणीत गावरान पद्धतीने तयार होणारी ओल्या पावटाची रस्सा भाजी. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी पाव किलो पावटा घेतलेला आहे मस्तपैकी असा सोलून. त्यानंतर एक कच्चा बटाटा असे तुकडे करून घेतलेला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत 3 ते 4. अर्धा कप शेंगदाणे, अर्धा कप सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता, त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण शेंगदाणे आहेत ते या फ्राय पॅन मध्ये भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, हाय फ्लेम वरती आपण आता हे शेंगदाणे आहेत ते असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत 5 ते 6 मिनिटं. बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे, जिरं घालायचं आहे थोडंसं व चांगलं 5 ते 6 मिनिटं आपण आता हे चांगलं भाजून घेणार आहोत. सुकं खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही, सुकं खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. आपण आता हे काढून घेणार आहोत एका डिश मध्ये. त्यानंतर त्याच फ्राय पॅन मध्ये आपण आता थोडंसं तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता हा पावटा आहे तो या तेलामध्ये असं परतवून घ्यायचा आहे 5 ते 6 मिनिटं हाय फ्लेम वरती. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपला पावटा आहे तो परतून झालेला आहे. आपण आता हा एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जार मध्ये आपण जे शेंगदाणे आणि सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ते या मिक्सरच्या जार मध्ये असं घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले आहेत ते घालणार आहोत. हळद घालायची आहे, लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. आपण आता हे मिक्सरला जाडं भरडं वाटून घेणार आहोत. पाण्याचा वापर इकडे आपल्याला नाही करायचा आहे. बघू शकता, असं जाडं भरडं वाटून घेतलेला आहे मी. आपला मसाला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता ही भाजी आहे ओल्या पावट्याची ती कुकर मध्ये करणार आहोत. त्यासाठी इकडे मी कुकर घेतलेला आहे. कुकर मध्ये आपण आता तेल घालायचं आहे 2 चमचे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. त्यानंतर मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे. इकडे मी 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे व 2 ते 3 मिनिटं चांगलं आपल्याला हे मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला, तो सुद्धा आपण आता 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत. आपला कांदा आहे तो भाजून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सुद्धा 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडासा मऊसूत झाला पाहिजे. त्यानंतर जे आपण वाटण केलेलं होतं सुकं खोबरं आणि शेंगदाण्याचं ते घालायचं आहे 4 चमचे. एकदा अशा वाटण घालून तुम्ही ही रेसिपी करून पहा. तुम्ही हा असा मसाला कोणत्या पण भाजीमध्ये वापरला तरी चालून जाईल. खूप छान आणि टेस्टी लागते भाजी अशी. परतून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेम वरती. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर. मस्तपैकी अशी मसाल्याला तेलाची तरी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये शेवग्याची शेंग आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर
कच्चा बटाटा आहे, असे मी तुकडे करून घेतलेले आहेत, तो घालायचा आहे. त्यानंतर आपण जो पावटा भाजून घेतलेला होता तो घालायचा आहे व चांगलं 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे. गरम मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व आपण इकडे परत परतवून घेणार आहोत. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता एक शिट्टी काढायची आहे. एक शिट्टीमध्येच पावटे शिजून होतात. बघू शकता आपली शिट्टी झालेली आहे. आपण आता कुकर आहे तो थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर कुकर ओपन करायचा आहे. आपला कुकर आहे तो थंड झालेला आहे. आपण आता ओपन करून बघूया. मस्तपैकी अशी तरी आलेली आहे. एकदम असं झणझणीत दिसत आहे आपला रस्सा. आणि आपली ओल्या पावट्याची रस्सा भाजी गावरान पद्धतीची तयार झालेली आहे. तुम्ही ही मस्तपैकी अशी भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. एकदम चविष्ट लागते. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.